संघ आज आपल्याला जरूर खेळताना पाहायला मिळतील. अनंत आणि हरिश्चंद्र हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत आघाडीला बॅटिंग करण्यासाठी टीमकडून. दोन्ही ताकदवर संघाचे खेळ आहेत आणि दोन्ही संघ आता आपण पाहतो तुल्यबल आहेत एकमेकांच्या विरोधात. ही लढाई आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि या लढाईसाठी आपण त्यांना पाहतो आता मैदानामध्ये ते आपल्याला पाहायला मिळतील. खेळ कसा होईल हे पाहणं फार महत्वाचं आहे, कारण सुरुवातीला ज्यावेळेला तुम्ही मैदानामध्ये खेळता त्यावेळेला सुरुवातीला ज्यावेळेला आपण मैदानामध्ये खेळतो तेव्हा धावा बनवण्यासाठी आपण पाहतो की प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. स्पेशली जर आपण विचार केला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत संघाचे खेळाडू आणि ज्यामधून आघाडीचे दोन फलंदाज आलेत. तर आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी देखील स्टेशन ठाकूरवाडी संघानं आता आपल्या गोलंदाजाला सचिनला इथे आपण पाहतोय की संधी दिलाय. मॅच सुरू आहे. रिव्ह्यू उपलब्ध आहे. फक्त एक सूचना आहे पा, जेवढे जेवढे प्रेक्षक वर्ग सामना पाहत आहेत ऍक्च्युली मध्ये ऑल इंडिया आमचा युट्यूबचा ग्रुप आहे त्यांच्याकडून देखील आपण जर पाहिलं तर फक्त एकच WTC नाही तर आज आपण जर पाहिलं या परिसरामध्ये काम करणाऱ्या ऑल इंडिया जेवढ्या युट्यूबच्या वाहिन्या काम करतात युट्यूबचा सर्व्हर डाऊन आहे, त्यामुळे मधोमध्ये आपण पाहतो की स्ट्रीमिंग जी आहे ती स्टक होते, अडकते मधोमध्ये आणि कधी कधी ती धीमी धीमी चालते. त्यामुळे हा जो इश्यू आहे तो युट्यूब कंपनीचा चालू आहे, त्यामुळे आपण आम्हाला सांभाळून घ्यायचा आहे अशी विनंती आम्ही तुम्हाला करतोय. आणि मॅचकडे घेऊन चालेल मी. आता रिव्ह्यू उपलब्ध आहे. ओ खोला टाकलेला बॉल आणि ते पाहतो आपण की जरूर बीट करण्याचा प्रयत्न होता बॅट्समनला. स्ट्रायकरला लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत बॅटिंग करण्यासाठी, तर गोलंदाजीसाठी आपण तेवढे चांगले पाहतोय गोलंदाज सचिन झालेत टीम स्टेशन ठाकूरवाडीकडून गोलंदाजी करण्यासाठी. वाशिवली संघ म्हटला तर या मैदानावरती अनेक वेळा तो खेळतो आणि अगदी आपण जर पाहिलं सीझन 1 जी आपण या मैदानावरती पाहिली होती त्या स्पर्धेमध्ये रनरअप ठरले होते. ते उंच खेळायचा प्रयत्न भरपूर उंच गेलाय बॉल. विकेट कीपर बिहाइंड द विकेट अँड फर्स्ट विकेट लॉस. कॅच आउट. पहिला धक्का बसतोय तो म्हणजेच बट नो बॉल कॉल. बट नो बॉल कॉल. दैवत येतं आणि कर्मण येतं. फिल्डिंग चांगली झाली होती बट गोलंदाजांच्याच काहीशा चुका घडल्या, त्याच्यामधून आपण पाहतोय की इथे जरूर आता ही विकेट सेव्ह झाली मैदानाच्या आतमध्ये. स्टेशन ठाकूरवाडीची गोल्डन पट्टी अशी चकाकते. पूर्णपणे त्यांना तसाच खेळ करणं फार महत्वाचं आता मैदानाच्या आतमध्ये. ते येडे नाही तुम्ही येडे, ते शाने आहेत तुम्ही येडे. शाहीर बुवांकडे माईक दिला ना मग समजेल काय ते. हरिजी पिरगड साहेब आलेले आहेत इथे, उपस्थित सगळे मान्यवर आले आहेत, सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जाईल. सामना सुरू आहे डावाचा. स्ट्रायकेंडला फलंदाज तयार उजव्या हातानं. ओ वेगवान बॉल. पा पा काय नजाकत आहे सुरुवातीपासूनच इफट टाकण्यासाठी. गोलंदाज सचिन आता आपण पाहतोय जरूर जीवाच्या अकांतानं प्रयत्न करतोय. वाशिवलीच्या अगेन्स्ट स्टेशन ठाकूरवाडी हे दोन संघ आपण पाहतो. वसंत इलेवन या नावानं आज ते मैदानाच्या आतमध्ये उतरलेत आणि त्यांना आपण पाहतो बॉलिंग करत असताना म्हणजे स्वप्नील अवाली यांनी शुभेच्छा दिल्यात स्टेशन ठाकूरवाडी टीमसाठी. स्ट्राईक हँडला आपण पाहतो फलंदाज तयार आहे उजव्या हाताने खेळण्यासाठी. राईट हँड बॅट्समन आहेत. हो द विकेट हा बॉल उंच खेळायचा प्रयत्न, हवेत गेला बॉल. मिस टायमिंग स्ट्रोक. जेलसाठी संधी उपलब्ध आहे आणि जेल ड्रॉप. 2 रन तोपर्यंत घेतात फलंदाज. 2 रन इज एअर. 2 धावसंख्या पुढे संघाच्या खात्यामध्ये भर पडली जात आहे आणि संघ देखील चांगला प्रवास करत असताना आपण पाहतो टीमची धावसंख्या जी ती आपल्याला पाहायला मिळते एकूण 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 रन्स ऑन बोर्ड. खात्यावरती आपण पाहतो संघाच्या. स्ट्राईक हँडला फलंदाज देखील तयार असेल. चांगली खेळाची भूमिका आपण मैदानाच्या अंतर्गत पाहतो या खेळाडूंच्या मधोमधून आणि चांगलं ते आतापर्यंत मी म्हणेन की संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देत आहेत. गुड लाईन स्पॉटचा बॉल. टप्पा पडल्यानंतर बॉलला आपण पाहतो की अगदी उचल दिलेली आहे आणि बॉलमध्ये बाउन्स देखील आपण बघितला. विकेट किपर देखील आपण पाहतो इथे जरूर
हा जो बॉल आहे तो मात्र जरूर मागून जरूर अडवतायत आणि चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्राईक एंडला फलंदाजी घेत आहेत राईट हँड बॅट्समन आहेत. फिल्डिंगची रचना जर आपण पाहिली तर जरूर एक लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतो. त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये ऑर्थोडॉक्स फिल्डर त्यांनी उभा केलेला आहे. सर या गोष्टी आहेत क्रिकेटमधल्या ज्या आपण सातत्यानं पकडून धरल्या पाहिजेत. पण कधी कधी आपण पाहतो की त्याच गोष्टी आपल्या चुकतात आणि आपण जर पाहिलं तर की जरूर मग बॅकफुटला आपल्याला अनेक संघ येताना पाहायला मिळतात. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्राईक एंडला असेल. गोलंदाज तयार P2 मध्ये. आपण पाहतो पॉवर प्ले संपल्यानंतर गोलंदाजी 7 धावा फलकावरती अजिंक्यचा वापर. क्या बात आहे. स्टेशन ठाकूरवाडीकडून जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. थोडे बॅकफुटला आहेत संघाचे खेळाडू आणि स्पेशली त्यामध्ये आपण जर विचार केला तर इम्पॅक्ट टाकणारी गोलंदाजी आणि ती गोलंदाजी आपण पाहतो खेळाडूची. स्ट्राईक एंडला फलंदाजी किती तयार असेल. धावा बनवाव्या लागतील. इन्व्हेस्टमेंट जे आहे ते आपल्याला जागरूक करावी लागेल, जास्त करावी लागेल, तर त्याचा बेनिफिट तुम्हाला मिळेल. लाऊड शाऊट. पंच आपलीला फेटाळतायत. लेग पाईची धाव चोरायचा धाडस आपण पाहतो खेळाडूंच्या अंतर्गत. एक धाव घेतलेली आहे त्यांनी. एका धावेनं धावसंख्या देखील आपण पाहतो पुढे आता इथून आपल्याला वाटचाल करत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते यावेळेला. ती म्हणजेच एकूण 8 या आकड्यावरती 8 रन ऑन बोर्ड टीमच्या खात्यामध्ये ही धावसंख्या आपण पाहतो संघानं आतापर्यंत जरूर जमा केलेली आहे. सगळ्यांचं लक्ष लागलं मॅचकडे की कोण कसा खेळेल, कोण किती पर्यंत मजल मारेल, कशा पद्धतीनं डाव सजला जाईल, किती धावा बनतील, कोण जाईल पुढे, कोण जिंकणार, कोण हारणार, या सगळ्या गोष्टी आपण पाहतो आवर्जून हेरल्या जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. यात काही शंका नाहीये. इथे हा चेंडू आपण पाहिलेला आहे पहा. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतो. डायरेक्ट हिट करण्यासाठी तिथे प्रयत्न आहेत पहा. स्टेशन ठाकूरवाडी इफर्ट देण्यासाठी कुठली काटकसर सोडत नाहीये. वाशिवली संघ आपण पाहतो जरूर आता इथून धावा त्यांना बनवाव्या लागतील. थोडे बॅकफुटला आहेत ते, बट ही अस्मिता नाहीये त्यांची, ही मानसिकता नाहीये त्यांची, यात काही मात्र शंका नाहीये. स्ट्राईक एंडला फलंदाज यार ओद विकेट. ओ बॅटच्या मधोमध फटका मिस टायमिंग आहे. मिड विकेटला झेलची चान्स. जर्सी नंबर 33 अप्रतिम झेल आपण पाहतो तिथे दर्शनच्या माध्यमातून. विकेट डाऊन आणि हा धक्का आपण पाहतोय. मामा ऑन फायर. या विकेटने आता फरक पडेल असं वाटलं होतं की हा मोठा फटका येईल की काय, बट नाही. महत्वाची विकेट त्यामध्ये पडली आणि दुसरा फलंदाज आपण पाहिला की बाद झाला. इकडे आपण पाहिलं तर स्टेशन ठाकूरवाडीचा लेट येऊन शेट होण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्यावरती आक्रमण करणं फार. ओ क्लीन बॉल. दांडी गोल. बॅट्समन आउट. अजून एक धक्का. बॅक टू बॅक दुसरी विकेट. गोलंदाजाला यश. क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपल्याला पाहायला मिळालं. रायगड जिल्ह्याचे शासकीय मुख्यालय म्हणजे याचं अलिबाग. समुद्र किनारा लागून असलेलं शहर म्हणजे अलिबाग. अगदी आपण पाहिलं तर कधी कोणाला वेड्यात काढायचं तर पहिले बोलतात की कुठून आलाय, अलिबाग. त्यानंतर जर विचार केला तर निसर्गरम्य असं ठिकाण म्हणजे अलिबाग. आणि त्या अलिबागचं गाणं आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून इथे ऐकतोय. त्याचे कौतुक करूया. महाराष्ट्रातील हे पर्यटकांसाठी आपण पाहतो प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे. स्पेशली मिनी गोवा म्हणून ज्याची वर्णी लागली जाते.
एकूण धावसंख्या जी आहे ती आपण पाहतो यावेळेला झालेली आहे ती म्हणजेच 8 धावा, 8 रन ऑन बोर्ड. बॅटिंग करत असताना टीमच्या खात्यामध्ये धावा आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूने आपण विचार केला गोलंदाजीसाठी आलेला गोलंदाज हर्ष आता तिसऱ्या षटकासाठी तो आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. ओ आउट शॉट, स्क्रीज सोडली बॅट्समन आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का, एज अँड टेकन, बॅट्समन आउट, बॅटर बाद. सह्याद्रीच्या छाताडातून नाथ भवानी गाजे आणि काळजातच नोहेरी रक्तातून वाहते आमच्या राजे. ते म्हणतात ना, तुफान गरजतो आग ओकतो वाघ मराठी माझा आणि सन्मान राखतो मान जोकतो या मातीचा राजा. जेव्हा गरिबांच्या वरती अन्याय झाला त्यावेळेला त्यांचा अन्यायाचं निर्मूलन करणारा माझा राजा छत्रपती राजा. जेव्हा आपण पाहिलं की आयाबाईंची अब्रू लुटली गेली त्यावेळेला सगळ्यांच्या मदतीसाठी धावून आला तो आपला राजा अर्थातच छत्रपती शिवाजी महाराज, अर्थातच आपले राजे. अगदी आपण पाहिलं की मुठभर मावळ्यांना ज्यांना हातामध्ये घेतलं आणि स्वराज्याची निर्मिती केली आणि स्वराज्याची निर्मिती झाल्यानंतर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घातला तो माझा राजा म्हणजे छत्रपती राजा. आणि त्या राजांचं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. इथे पहा आपण जरूर इथे पाहतो की मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. या परिसरातील नामांकित व्यक्तिमत्व पटेलजी साहेब याच्या उपस्थित झालेले आहेत. पटेल साहेबांना विनंती आहे की आपण यायचं मंचावरती. या स्पर्धेसाठी मोठं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतो की आलेलं आहे. तब्बल 10,000 रुपये ज्याने आपल्याला रोख रक्कम देऊन या स्पर्धेसाठी त्यांनी मदत केलेली आहे. म्हणजे पटेल साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं आम्ही स्वागत करतो. या वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. ते म्हणतात ना, देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं आणि घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. स्पेशली जर विचार केला तर हिरव्या पिवळ्या मालावरून हिरवी पिवळी शाळ घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी डाळ घ्यावी, उसाळलेल्या दर्याकडून पिसाळलेले आयाळ घ्यावी आणि भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माल घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातच घ्यावे. या उंक्तीला काम करणारे आमचे मान्यवर आहेत, इथे उपस्थित झालेले आहेत. पटेल साहेब, पटेल साहेबांचं आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. हो लीड आहे, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप ब्लॅक स्क्रीनला आढळणारा हा बॉल जातोय सीमारेषा बाहेर. क्रॅकिंग चौकार, 4 रन. सिक्स्टीन रन ऑन बोर्ड, 16 धावा धावफळकावरती आपण पाहतो. संघाच्या सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्राईक एंडला फलंदाज तयार आहे उजव्या हाताने बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाजीसाठी आपण पाहतोय गोलंदाज हर्षवरती बॅक टू बॅक 2 चौकार आलेले आहेत. किफायतशीर ओ तिसराही येण्याचा जरूर आपण पाहतोय. प्लॅटफॉर्मला रूट वरती आहे, ऑन द वे, बॅक टू बॅक 3 फोर्स. थँक्यू सो मच. 20 रन ऑन बोर्ड, 20 धावा धावफळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 धावा, 20 रन्स आपण पाहतो ऑन बॉलवरती आपल्याला पाहायला मिळतो. लोड फुल टॉस बॉल आहे, गॅप मधून मारायचा प्रयत्न आपण पाहतो. लॉंग ऑन मध्ये बॉल, फिल्डर आहे तिकडे, एक धाव सहज घेत आहेत. सेकंड साठी पास, स्ट्राईक कडून येण्याचा निर्णय होता खेळाडूचा, बट सेफ आहेत, पोहोचलेत. लक्ष्मण रेखा आहे ते ओलांडलेले आहे आणि आपण जर पाहिलं तर इथे एक धाव तिथे त्यांना मिळते आहे. एका धावेनं वाशिवली संघाचं खातं जे आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. टोटलला आकार आणि एकूण धावसंख्या जी ती आपण पाहतो यावेळेला 21 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंगची रचना स्पेशली आपण जर पाहिलं तर स्क्वेअर लेग फिल्डर त्यांनी तैनात केलेला आहे. त्यानंतर लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आपण पाहतो. मिड विकेटच्या अलीकडे एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर लॉंग ऑफ आणि कव्हर पॉईंटच्या पुढे एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर तैनात ठेवलेला आहे. यार्ड सर्कलच्या आतमध्ये बाकीचे उर्वरित ज्यामध्ये गोलंदाज आणि त्यासह विकेट किपरचा समावेश आहे. फर्स्ट स्लिप तैनात आहे, सेकंड स्लिपला देखील फिल्डर आहेत. त्यानंतर शॉर्ट लेग मध्ये कोणी नाही आहे. आणि जर विचार केला तर जरूर आपण पाहतो की जी लेग स्लिप आहे तिथे एक फिल्डर आहे.
अशी व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामध्ये गोलंदाजी करणारा गोलंदाज हर्षू त्याचा फायदा घेण्याचा जरूर प्रयत्न करत होता. बट बिहाइंड द विकेट आपण पाहिलं की यार्ड सर्कलच्या बाहेर फिल्डर नाहीयेत, अधिकतम स्तरावरती नसतात. त्याचाच फायदा वाशिवली संघाच्या फलंदाजांनी उचलला. बॅक टू बॅक 3 चौकार आले आणि त्यांच्या मदतीने आपण पाहतो 21 वरती 3 षटकाच्या खेळानंतर 7च्या सरासरीनं ते स्टेशन ठाकरवाडीच्या अगेन्स्ट खेळत असताना धावसंख्या जमा करतात. आपल्याला आहे 4थ्या षटकासाठी आता इथून आपण पाहतोय गोलंदाजीला आपल्याला पाहायला मिळतील ते म्हणजेच खेळाडू. इथून आपण पाहतो आकाशची निवड केलेली आहे आणि लास्ट ओव्हरसाठी. तर इकडे आपण जर विचार केला फलंदाजीमध्ये 2 फलंदाज, ज्यामध्ये कृष्णा आणि मोतीराम हे 2 फलंदाज. स्ट्राईक जे ते आपण पाहतो की जरूर आता आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजेच मोतीरामकडे आणि त्यानं 3 चौकार सलग मारलेले आहेत. सो या आता डेथ ओव्हरला थ्रिलर बनवायचा त्याचा प्लॅन असणार आहे, यात काही शंका नाहीये. आणि ते करणं फार महत्वाचं झालंय. ते म्हणतात ना, इन्व्हेस्टमेंट तुमची जेवढी चांगली तेवढं तुम्ही मग पुढचं आयुष्य जगताना तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो, सोयीस्कर जातं. जर इन्व्हेस्टमेंट नसेल तर सेकंड आपला त्या दावा थांबवताना तुम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. इन्व्हेस्टमेंट महत्वाची आहे. ते म्हणतात ना की कितना भी अच्छा रह लो, इल्जाम तो लग ही जाते. जब जेब में पैसा हो तो फिर सब लोग बोलेंगे की भाई कैसा. हे महत्वाचं आहे. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट हा एक महत्वाचा भाग आहे. दावा जमवणं हाही तितकाच महत्वाचा भाग आहे आणि त्यासाठी आपण पाहतोय आता प्रयत्न होतील. डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी आपण पाहतोय आकाश आलेत. स्ट्राईक एंडला फलंदाज मोतीराम फिरून खेळलेत. बॅकफुटला जाऊन इम्प्रुव्हायझिंग फटका. फाईन लेगला बॉल सीमारेषा बाहेर. मच निडेड बाउंड्री फॉर टीम वाशिवली बी. स्ट्राईक एंडला फलंदाज देखील तयार आहे. राईट हँड बॅट्समन आहेत मोतीराम. 4 चौकार बॅट मधून पाहायला मिळाले. ओ मिस टायमिंग स्ट्रोक. उंच हवेत बॉल बराच काल हवेमध्ये होता. 3 फिल्डर मधोमध्ये वॅकंड एरिया खाली तिथे बॉल आपण पाहतोय ट्रॅव्हल झाला आणि त्यानंतर लँड झाल्यानंतर आपण पाहतो फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकाच ऍक्शनला थ्रो. दावा घेत असताना आपण खेळाडूंना जरूर पाहतो. संघाची धावसंख्या जी होती आपल्याला पाहायला मिळते आता 1/27 आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 2 धावा, येस 2 धावा घेतल्या इथे आणि 2 धावसंख्या जी देखील आपण पाहतो ती देखील आपल्याला पाहायला मिळेल की पुढे प्रवास करत असताना चांगली धावसंख्या सध्या तरी उभारलेली आहे संघानं, यात काहीच मात्र शंका नाहीये. स्पेशली बॅटिंग करत असताना आपण जर विचार केला तर इथून मोतीरामला स्ट्राईक मिळते ही एक सौभाग्याची बाब आहे वाशिवली बी या संघासाठी, यात काहीच मात्र शंका नाहीये. वसंत दिलन संघ देखील चांगलं काम करतोय. स्पेशली गोलंदाजीमध्ये त्यांनी इम्पॅक्ट टाकलेला आहे, यात काहीच मात्र शंका नाहीये. आणि सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलंय. गॅप मधून बॉल पॉइंट मधून एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 रनसाठी क्रॅकिंग चौकार. दाखवलेत आणि चांगली फलंदाजी या षटकामधून देखील चौकारानं सुरुवात, त्यानंतर 2, त्यानंतर 4 अशी धावसंख्या आपण पाहतो मैदानाच्या मध्ये. मधल्या फळीमध्ये जबाबदारी होती आणि त्या जबाबदारीचं ओझं वाहून नेण्यासाठी आला मोतीराम. इनॅट नंबर 6 त्यानं आपण पाहतो संघासाठी आता चांगली कामगिरी बजावली आणि चांगली फलंदाजी तो करतोय. टीम जाऊन पोहोचते 31 आकड्यावरती. शेवटचे 3 बॉल आता अजूनही शिल्लक आहेत इथे बॅटिंग करताना फलंदाज तयार. हाही बॉल हॅमर केलाय. मिड विकेटला बॉल सीमारेषा बाहेर. वन्स अगेन रो मध्ये अजून एक मोठा फटका जोडला जातोय 6 धावांसाठी. षटकार नाव आहे क्रिकेट मित्रांनो. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये असं वाटलं की धावा त्या थेंब थेंबही बनत नाहीत, कारण 5 आल्या होत्या, सेकंड ओव्हरला 3 आल्या होत्या, 2 षटकात फक्त 8 धावा झाल्या होत्या, थर्ड ओव्हरला 13 आल्या, त्यानंतर आता आपण जर पाहिलं या षटकामधून आतापर्यंत 16 आल्यात. क्रिकेटमध्ये पहा इतकं आपण जर जितका रुजू ना तितका आपण
मैदानाच्या आतमध्ये आपलं जे धावांचं रोपटं आहे ते मोठं करतो आणि स्टे ऑर्डर काढली आहे ते बॅट्समननं. हाही बॉल गॅपमधून काढायचा प्रयत्न, यावेळेला फिल्डर आहेत जरूर आपण पाहतो सेकंडसाठी निघाले तिकडे. थ्रो झाला थोडा वाईड आहे बट पोहोचलेत खेळाडू, वेळ होता त्या वेळेमध्ये आणि 2 धावा आपण पाहतोय पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावसंख्या देखील आपल्याला पुढे पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जी आहे ती यावेळेला आपण पाहतो की 39 झालेली आहे. शेवटचा आता आपण पाहतोय की एक बॉल शिल्लक आहे टार्गेट सेटअप करण्यासाठी. ज्या वासवली संघासाठी धावा बनल्या नव्हत्या, आता त्या वासवली संघासाठी सन्मानजनक धावसंख्या आपण पाहतो की उभी राहिलेली आहे. चेंडू देखील आलेला आहे ओल्ड बॉल जो हवा असतो सगळ्यांना. नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. खैरवाडी संघ आणि दहिसर संघ कॅप्टन आपले पाठवायचे आपण. खैरवाडी आणि दहिसर या दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर टॉससाठी रिपोर्टिंग करा अशी विनंती आहे प्रेमाची तुम्हाला. हा चेंडू आपण पाहतो सिंगल साठी पुन्हा एकदा जाण्याचा निर्णय आहे आणि 2 धावा पूर्ण करतात. क्या बात आहे, लाजवाब रनिंग बिटवीन द विकेट. फर्स्ट इनिंगचा खेळ संपलेला आहे. एकूण धावा जमा केल्यात पहिल्या इनिंग मध्ये 41 आणि आपण जर 41 आणि 42 धावांचं टार्गेट आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये ठेवलेलं आहे. मंचावरती उपस्थित मान्यवर आपण पाहतो या स्पर्धेसाठी ज्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते या परिसरामध्ये आपण नियमितपणे त्यांना पाहतो. ते आमचे इब्राहिम पटेल आणि उकबा पटेल इथे उपस्थित झालेले आहेत. 2 पटेल बंधुराज, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. हमारे यहाँ पे बिल्कुल मेहमानों की मेहमान नवाजी होती हुई, तो मैं उनसे गुजारिश करूंगा कि आप बिल्कुल आपका जो छोटा सा सम्मान करेंगे उसको स्वीकारिएगा. बड़े मान्यवर हैं और बिल्कुल इस प्रतियोगिता के लिए उन्होंने आज यहाँ पे उपस्थिति दर्जा कर इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाई है और इस प्रतियोगिता को उन्होंने 4 चांद लगाए. तो हम जाएंगे बिल्कुल इब्राहिम पटेल साहब का सम्मान करने के लिए. इस प्रतियोगिता के हमारे प्रणेता बिल्कुल जयवंत जी भस्मा, उनसे मैं गुजारिश करूंगा कि आप बिल्कुल यहाँ से सम्मानित कीजिएगा. इब्राहिम पटेल साहब का यहाँ से बिल्कुल सम्मान किया जाएगा. एक बड़े हस्ती है जिनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल 10,000 रुपए का इनाम राशि उन्होंने देकर इस प्रतियोगिता का बिल्कुल एक छोटा सा हिस्सा हो बने और आज हमारे साथ वो जुड़ चुके हैं. तो उनका बिल्कुल यहाँ से तहे दिल से हम स्वागत करते हुए और उनको मान सम्मान देते हुए जो महाराष्ट्र का बिल्कुल वस्त्र भूषण है यानी कि शाल देकर उनका यहाँ से सम्मान. उसके बाद बिल्कुल प्रेम का प्रतीक पुष्प गुच्छ और इस प्रतियोगिता की याद उनको रहे इसलिए उनको बिल्कुल सम्मान चिन्ह देकर उनका ये शाही सम्मान मंच के ऊपर होते हुए एक बार जोरदार टाई से स्वागत कीजिए. इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल 10,000 रुपए का इनाम इब्राहिम पटेल और उकबा पटेल साहब ने हमें दिया है. तो बिल्कुल इन पटेल बंधुराज का हम स्वागत करते हैं. थैंक यू सो मच, आप आए और इस प्रतियोगिता की आपने शोभा बढ़ाई. यस बिल्कुल अगले मुकाबले का टॉस अप कर रहे हैं दहीसर और उनके विपक्ष में होंगे बिल्कुल टीम टेल इज अ कॉल. टेल फ्रॉम दहीसर एंड इट इज हेड. यस टॉस खैरवाड़ी टीम ने जीता है और बैट फर्स्ट उन्होंने बिल्कुल चुना है. तो बल्लेबाजी करना पसंद कर रहे हैं. तो बिल्कुल पहले से 2 रन जोड़े जाएंगे स्कोर कार्ड में. एक ओवर होने के बाद वो हम ऐड करेंगे. जो पेनल्टी थी, जो टारगेट था, वो टारगेट अब थोड़ा सा बड़ा हो जाएगा. यानी कि जो बिल्कुल टारगेट हमने देखा कि बनाने हैं 42, तो फिर अब वो 40 भी बनाती है. नहीं, वो 44 बनाने पड़ेंगे. यस थैंक यू. यस थैंक यू. आप सभी का हम स्वागत करते हैं और सीधा ले चलते हैं दोस्तों मैदान के अंदर. एक बड़ा मुकाबला 2 बड़ी टीमों के बीचों बीच. आज थोड़े से बिल्कुल देर से आए इसलिए 2 रन की पेनल्टी बैठ चुके हैं स्टेशन ठाकुरवाड़ी टीम को. तो बिल्कुल जो टारगेट था 42 का, अब वो उनको 44 रन का
बिल्कुल सामने फेस करना है। किस तरीके से रन बने जाएंगे, किस तरीके से बिल्कुल रनों को चेज किया जाएगा, इसके लिए बिल्कुल हम चलते हैं दोस्तों मैदान के अंदर। बल्लेबाज है स्ट्राइक एंड के ऊपर, तो दूसरी ओर से बिल्कुल गेंदबाज भी तैयार है। वो द विकेट पाशुली की ओर से बिल्कुल पटकी हुई गेंद थी। टप्पा खाने के बाद गेंद में उछाल देखने को मिला और विकेट कीपर की दस्तानों में गेंद चली गई। बापू नाडकर्णी जी का मंत्र यहाँ से बिल्कुल मैदान के अंदर जापते हुए कह रहे हैं कि मैं कॉन्सेंट्रेट अबाउट बॉल एंड गुड लाइन। अरे गुड लाइन की गेंद थी, बिल्कुल बल्लेबाज को थोड़ा सा ट्रबल करते हुए, डिस करते हुए देखने को मिली। तीसरे अंपायर की मांग है। ओके, ऑन स्क्रीन चेक किया जाएगा और आपके पास बिल्कुल जो डिसीजन है उसको दिया जाएगा। हमारे बिल्कुल यहाँ से प्रतियोगिता के एक मेंबर जुड़ चुके हैं ऑन स्क्रीन। वार्निंग है, अगर इस दायरे में खिलाड़ी मिल जाते हैं तो फिर पेनल्टी भी लग सकती है और उस खिलाड़ी को इस पूरे प्रतियोगिता में गेंदबाजी करने का मौका नहीं मिलेगा। शुरू कीजिए, शुरू कीजिए। ऑब्जेक्ट किया है पूरी तरीके से गेंदबाज को कि उसके बिल्कुल एक्शन के ऊपर अब उंगलियां उठाई है। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज होंगे बल्लेबाजी करने के लिए। अब तक खाता खुला नहीं है लेकिन खाते में 2 रन है। ये हल्का तो से दिशा दिया है, रक्षात्मक ढंग से खेलने की कोशिश थी बल्लेबाज की और बिल्कुल सिंगल मिलेगी। स्ट्राइक में रोटेशन मिला, 1 रन से बिल्कुल टीम आगे पहुंचती हुई और टीम का टोटल है बिल्कुल 1 रन। अकाउंट ओपन हो चुका है। जो पेनल्टी के रन है वो बिल्कुल चलो शुरू करो, क्या हुआ है? लीगल अगर है चालू रखो आप। 6 में कभी भी अगर थोड़ी भी दिक्कत आती है तो फिर आपके साथ टीम जुड़ जाएगी। गेंदबाज तैयार होंगे अगली गेंद लेकर। सामने बल्लेबाज तैयार। इस बार भी देखो बिल्कुल अच्छी गेंद थी, रिवर्स खेलने की कोशिश हमें देखने को मिली बल्लेबाज की। सिंगल रन स्कोर कार्ड के ऊपर अभी भी रन नहीं है। 1 रन खाली देखने को मिली। अनंता के ओवर में हमने देखी 1 रन आई थी। उसके बाद 2 डॉट गेंदें भी देखने को मिली बीचों बीच में। अब अगर बात करेंगे रनों की तो फिर 44 रन है, उस हिसाब से बड़े बल्लेबाज और बड़े स्ट्रोक लगाने भी पड़ेंगे। ये बिल्कुल घुमाने की कोशिश थी लेकिन फिर से एक बार बीट हुए और इसी के साथ लेग बाइज की 1 रन अंपायर का हिसाब इशारा आता हुआ और 1 रन से बिल्कुल टीम के रनों में बढ़ोतरी और टीम का स्कोर जाकर पहुंचा है अब टोटल स्कोर कार्ड के ऊपर 2 रन। पीछा करना है 44 का और 44 का पीछा करते समय मैदान के अंदर 2 बल्लेबाज आरंभिक हर्ष और बिल्कुल ओ ये बड़ा स्ट्रोक, शानदार बल्लेबाजी, बल्ले के बीचों बीच और सीधा गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन के लिए है, 6 रन। आई करल्याचे क्या बात है, हमारे जूनियर मार्च मेलो जा रहे हैं, कल आएंगे वो, उनको भी शुभकामनाएं हैं। मैच के लिए हम चलेंगे दोस्तों मैदान के अंदर। बिल्कुल पिछले गेंद के ऊपर आया हुआ 6 रन और 6 रन से बढ़ता हुआ स्कोर टीम का टोटल जहां पहुंचा है कुल मिलाकर 8 रन। बल्लेबाज भी तैयार है। आखिरी अभी बात करेंगे तो बिल्कुल एक गेंद शेष है इस ओवर की। फ्रंट फुट पर आकर खेला है, शानदार स्ट्रोक, लेकिन खिलाड़ी वहां पे पहुंचने की कोशिश जरूर कर रहे थे, ज्यादा दूर नहीं थे लेकिन रोक नहीं पाएंगे और इसी के साथ बिल्कुल टीम की रन संख्या अब जाकर पहुंची है कुल मिलाकर 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। बढ़िया बल्लेबाजी, पावर प्ले को कैपिटलाइज करने की पूरी तरीके की कोशिश थी और उसमें बिल्कुल वो कोशिशें कामयाब हो चुके हैं, यानी कि 12 रन अब उन्होंने चुराए हैं। अभी भी अगर बात करेंगे तो अच्छी रन संख्या इकट्ठा किया।
अच्छी रन संख्या है अब तक टीम के खाते में। और आगे अगर बात करेंगे तो बिल्कुल टीम भी अच्छा प्रयास कर रही है। स्ट्राइक एंड के ऊपर राइट हैंड बैट्समैन है बिल्कुल, तो उनके ऊपर पूरी तरीके की जिम्मेदारी है। और जिम्मेदारी तले मैदान के अंदर अच्छी बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि अगर बात करेंगे औसतम की तो बिल्कुल औसतम रन संख्या इकट्ठा करी है। और यहाँ से भी अगर बात करेंगे तो बिल्कुल तो आगे की जो ओवरें हैं उस ओवरे में बिल्कुल उन ओवरे में अब उनको बिल्कुल यही करना है। 11.00 के औसत से रन बनाने हैं। पटकी हुई गेंद थी, घुमा कर खेला है, इम्प्रोवाइजिंग स्ट्रोक फाइन की रीजन में, वन बाउंस दी टॉप, टॉप शॉट सिलेक्शन, गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर, 4 रन। रन स्कोर कार्ड के ऊपर, और इस 4 रन से बिल्कुल टीम के अकाउंट पे अब रन संख्या जोड़ी जा रही है। एक और बार, इस बार हैमर किया है, मिड विकेट के ऊपर से दागा है, छक्का, शानदार। बल्लेबाज है, बल्लेबाजी करते समय मैदान के अंदर सचिन, और सचिन की हम ताबड़तोड़ बल्लेबाजी देख रहे हैं मैदान के अंदर। सराहना करनी होगी इस खिलाड़ी की, क्योंकि जिस तरीके से आक्रमण कर रहे हैं, जिस तरीके से वो बल्ले का फेस खोल रहे हैं, अब बिल्कुल रनों की बौछार लगा दी है। रन संख्या अब बिल्कुल बात करेंगे तो 22 यानी कि 22 रन हो चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। 44 तक पहुंचना है, अभी भी आधा पल्ला उनको बिल्कुल बनाना है। लेकिन ओवरें कितनी घटिया है, बॉल कितने फेंके, ये भी सवाल है, क्योंकि अभी भी सेकेंड ओवर प्रोग्रेस है और सेकेंड ओवर की 4 गेंदें शेष है। सब बढ़िया बल्लेबाजी हमने देखी है, इसमें कोई शक नहीं है। चलो जल्दबाजी कीजिए, स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज तैयार होंगे। गेंदबाज जगदीश ओवर द विकेट से, इस बार गैप ढूंढी है, ये भी बढ़िया स्ट्रोक, मानो सुई में से धागा पिरोया हो, इस तरीके से बल्लेबाजी हो रही है, शानदार, 4 रन। हर एक गेंद के ऊपर अगर बात करेंगे तो बिल्कुल पूरी तरीके से मेरिट की रीत भात से अब ऐसे बल्लेबाजी करते समय बल्लेबाज देखने को मिल रहे हैं। और यही खेल होता है, जब आप मेरिट से क्रिकेट खेलते हो तो थोड़ा बहुत बेनिफिट आपको मिल जाता है, और उसी का फायदा उठाते हुए स्ट्राइक एंड के ऊपर बिल्कुल राइट हैंड बैट्समैन होंगे अब बल्लेबाजी करने के लिए वो 2 विकेट से। इस बार ऑन साइड की दिशा में खेला है, सिंगल तो मिल जाएगी, यहाँ से बिल्कुल एक और रन लेने की कोशिश है, लेकिन नहीं पा। ओ यहाँ पे बिल्कुल विकेट से गेंद जाकर टकराई थी, और एक और रन चुराई है, क्या बात है। ये बिल्कुल वाशिवली के तिजोरी में से यहाँ से बिल्कुल सोना लूट कर लेकर भाग रहे हैं, इस तरीके से रन चुराने की कोशिश हो रही है टीम स्टेशन ठाकुरवाड़ी के बल्लेबाजों के माध्यम से। और स्पेशली एक भी विकेट नहीं गिरी है, ये इम्पैक्ट डालने वाली चीज है। वो कहते हैं ना कि सर सलामत तो पकड़ी 50, यहाँ पे बिल्कुल वो सेफ है, तो सेफ होने के कारण यहाँ से अच्छे बल्लेबाजी कर रहे हैं। स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज तैयार होंगे, अब तक अच्छी बल्लेबाजी दिखाई है, गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज भी तैयार होंगे। सभी की निगाह उनके ऊपर टिकी हुई है, क्योंकि वो जानते हैं कि इस विकेट की सबको बिल्कुल अब आस लग चुकी है। एक आध विकेट आ गया तो ये मुकाबला बिल्कुल थोड़ा सा रोमांचक बन जाएगा, और जब ये मुकाबला रोमांचक बन जाएगा तो फिर उसका बेनिफिट मिल सकता है।
इस बार देखो ये अच्छी गेंद थी, अंपायर का इशारा और समाप्ति का। इसी के साथ 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। 2 ओवर के बाद बने कुल मिलाकर 28 रन, 14.00 के औसत से रन बनाए और उसमें कोई विकेट का नुकसान नहीं है। सेकंड हाफ में रन चेस करते समय बल्लेबाजी स्टेशन ठाकुरवाड़ी टीम के माध्यम से। बिल्कुल यहाँ पे आए हुए मेहमान हमारे पटेल साहब, जिन्होंने इस प्रतियोगिता के लिए बिल्कुल 10,000 रुपए का इनाम दिया था। वो हमारे बिल्कुल अब मेहमान यहाँ से इस प्रतियोगिता का अलविदा लेते समय हमें देखने को मिल रहे हैं। अब उनका भी यहाँ से बिल्कुल शुक्रगुजार है कि आप आए और इस प्रतियोगिता की आपने बिल्कुल शोभा बढ़ाई और इस प्रतियोगिता को आपने 4 चांद लगाए। थैंक यू सो मच, आप पधारे यहाँ पे। आपको भी ढेर सारी शुभकामनाएं हमारी ओर से। चलो थोड़ी जल्दबाजी आपको करनी है। ओ यहाँ पे देखो अपील किया है और यहाँ से एक और विकेट शायद गिरते हुए, ये पहली विकेट है, ये ब्रेक थ्रू था। वो ब्रेक थ्रू आखिरकार मिल चुका है, लेकिन रन संख्या जो है वो बिल्कुल अब तक 28 बनाई है। अभी भी अगर बात करेंगे तो बिल्कुल 16 रन की आवश्यकता है, इसमें कतई संदेह नहीं है। और 16 रन मैं कहूंगा कि जीतने के लिए काफी नहीं, लेकिन लड़ने के लिए काफी है, तो फिर उसका बिल्कुल फायदा मिल सकता है गेंदबाजी करते समय टीम वाशिवली टीम को, इसमें कोई शक नहीं है। बिल्कुल हमारी पटेल फैमिली उनके माध्यम से इस प्रतियोगिता के लिए 11,000 रुपए का इनाम आ चुका है। उनका हम तहे दिल से स्वागत करते हैं और आपने आकर इस प्रतियोगिता की शोभा बढ़ाई, उसके लिए हम आपका बिल्कुल शुक्रगुजार हैं। ये बिल्कुल बैकफुट पर जाकर खेलने की कोशिश है यहाँ से और अंपायर का इशारा, यहाँ से बिल्कुल विकेट की पतन हो चुकी है, यानी कि एक बड़ी विकेट आ चुकी है। अभी भी मैंने कहा था कि 16 रन लड़ने के लिए काफी। किस तरीके का रिव्यू चाहिए? अंपायर का निर्णय वो फाइनल निर्णय रहेगा, देखो आपको उसके ऊपर मूव करना नहीं है। रिव्यू ओके। सेफ है, सेफ है खिलाड़ी अंपायर, या ओके थैंक यू। एक सिंगल मिलेगी, तो सिंगल से बिल्कुल टीम भी आगे जाएगी और टीम का टोटल अगर बात करेंगे तो बिल्कुल अब जहां पहुंचा है 29 के ऊपर टोटल रन संख्या। चलो जल्दबाजी कीजिएगा और जल्द से जल्द मुकाबला आपको शुरू करना है। फ्रॉम द विकेट से बिल्कुल ये गेंद, अंपायर का इशारा यहाँ से वाइड गेंद का, और इसी के साथ एक अतिरिक्त रन टीम के खाते में जोड़ी जाएगी। 1 रन से बढ़ता हुआ स्कोर, टीम का टोटल जहां पहुंचा है कुल मिलाकर अब रन संख्या बन चुकी है यहाँ से 30 रन, 30 रन ऑन स्कोर कार्ड। एक और अच्छी गेंद, कहानी में ट्विस्ट, इतने आसानी से मुकाबला देंगे नहीं हम, वाशिवली वाले हैं और इस मैदान के ऊपर हमने कई मर्तबा इतिहास रचा है और ये मैदान भी बिल्कुल ऐसे ढेर सारे इतिहासों का साक्षीदार रहने वाला मैदान है। तो यहाँ से
अब इस मुकाबले में मजा आने वाला है, इसमें कोई शक नहीं है। दोनों बड़ी टीम है और दोनों बड़ी टीम के बीच ये बड़ा मुकाबला चलता हुआ। फ्रंट फुट बनाकर खेलने की कोशिश जरूर थी, लेकिन वहां से देखो एक और बार, लेकिन इस बार सिंगल तो चुराया आसानी से, और सिंगल से बढ़ता हुआ स्कोर। टीम का टोटल जा पहुंचा 31 रन। इस ओवर की अभी भी अगर बात करेंगे तो बिल्कुल 3 गेंदे शेष है। विनायक गेंदबाजी करने के लिए आ चुके हैं, 2 गेंदे शेष है, माफ कीजिएगा। एक वाइड 2 सिंगल आए, यानी कि 3 रन खर्च हुए। अभी भी अगर बात करेंगे तो बिल्कुल जीतने के लिए जरूरत है 13 रनों की, और गेंदे बची है 8 गेंदे 13 रन। एक डॉट गेंद, हर एक डॉट गेंद यहाँ से प्रेशर क्रिएट करेगी। ओ, ये बड़ा स्ट्रोक लगाने की कोशिश है, खिलाड़ी है लेकिन उनकी पहुंच से दूर, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए है। चलो टीम खैरवाड़ी और टीम दहीसर के कप्तान, आप यहाँ से मंच के ऊपर आइए। टॉस के लिए नहीं, जो फॉर्मेलिटीज है उस फॉर्मेलिटीज की बिल्कुल यहाँ से फरमाइश है हमारे कमेटी की। रन संख्या जाकर पहुंची है 35 रन, 35 रन स्कोर कार्ड के ऊपर अब तक की रन संख्या बन चुकी है राउंड द विकेट से। इस बार अच्छा स्ट्रोक, गैप में से निकालने की कोशिश। ओ, चकमा दिया गेंद है एम के भाई को, और गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन के लिए। पांच की आवश्यकता है। मुकाबला काफी अब रोमांचक देखने को मिला था, लेकिन ये 2 चौके जो आए वो रोकने चाहिए थे, लेकिन शायद वो रोकना थोड़ा सा अब वाशुली को अच्छे तरीके से मैं कहूंगा कि हैंडल नहीं करना आया, और उसी का अब ये मैं कहूंगा कि जो खामियाज है वो भुगतना पड़ रहा है। आखिरी 1 ओवर का खेल शेष है, और अब बिल्कुल 6 गेंदों में आवश्यकता है वो बिल्कुल 5 रनों की। 6 गेंदे 5 रन, एक डॉट गेंद प्रेशर क्रिएट करते चले जाएगी, डॉट गेंद प्रेशर क्रिएट करते चले जाएगी। और जैसे ही आप अगर बात करेंगे तो यहाँ से जो रन संख्या बन रही है उस रन संख्या के ऊपर अब यहाँ से हथकंडा आपको लगाना होगा, तभी इस मुकाबले में आप जीवित रह पाओगे। हर एक डॉट गेंद प्रेशर क्रिएट करेगी, लेकिन डॉट गेंदें आनी जरूरी है वाशिवली टीम की ओर से। और जीतने के लिए मैं कहूंगा कि जो स्टेशन ठाकुर वाली टीम है उनके लिए बिल्कुल एक स्ट्रोक का काम है, एक बड़े हिट से वो मुकाबला जीत सकते हैं। ये उनकी कैलिबर है, ये उनके पास बिल्कुल ओ बिल्कुल ये गेंद, सिंगल ले चुके हैं। 5 गेंदे 4 की आवश्यकता। मुकाबला मैं कहूंगा कि डीप तक लेने की कोशिश है, लेकर जाने की कोशिश है यहाँ से गेंदबाजी करने वाली टीम की। इस बार वाइड का इजाफा, एक स्ट्रास के माध्यम से रन, 1 से रन संख्या आगे टीम जाकर पहुंची है, 1 रन से आगे। अब सिर्फ 3 रन दूर है जीत से स्टेशन ठाकुरवाड़ी टीम। ये अच्छी गेंद देखने को मिली, फिर से एक बार सिंगल, और सिंगल से बढ़ता हुआ स्कोर। टीम जाकर पहुंची है 42, 42 रन। 2 की आवश्यकता है, गेंदे बची है 4, और 4 गेंदों में चाहिए 2 रन। ओ, डायरेक्ट हिट होती तो काम बन जाता शायद से, लेकिन नहीं, बाल बाल बचे। ये थ्रो शायद से मैं कहूंगा कि नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर होना चाहिए था, क्योंकि जो स्ट्राइक एंड का बल्लेबाज है वो जब स्ट्रोक खेलता है तो फिर रन बनाने के वो बिल्कुल मुआवजे में नहीं रहता। तब वो कोशिश होनी चाहिए कि आप बिल्कुल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर इस मोमेंट के ऊपर विकेट ले ले। इस बार गैप में से, और इसी के साथ स्टेशन ठाकुरवाड़ी ने यह मुकाबला जीता है। क्या बात है, वेल प्लेड, कांग्रेचुलेशंस, ढेर सारी बधाइयाँ।